नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या माझी भरती या यूट्यूब चॅनलवर. केंद्र सरकारची CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजे केंद्रीय राखीव पोलीस दल यांची तब्बल 9195 पदांकरिता भरती आलेली आहे. ही भरती सर्वात मोठी असणार आहे. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे. तर उशीर न करता आपण संपूर्ण माहिती एक वेळा पाहून घेऊया. CRPF म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स ही भारताची सर्वात मोठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. हे दल गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी जबाबदार आहे. 10वी पास उमेदवारांसाठी ही संधी असणार आहे. सोबतच काही ITIच्या ट्रेड्स साठी ही भरती असणार आहे. एकूण जागा आपण पाहिल्या 9195. अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहे 20 एप्रिल 2026 ला. याची लास्ट डेट असणार आहे 19 मे 2026. पदाचे नाव काय आहे तर कॉन्स्टेबल, यामध्ये टेक्निकल, ट्रेड्समन आणि पायोनियर. आता अर्ज करण्याची पद्धत आहे ऑनलाईन. शैक्षणिक पात्रतेसाठी 10वी पास असणार आहे. वयोमर्यादा आहे 18 ते 23 वर्ष. हे ट्रेड करिता व ड्रायव्हर या पदाकरिता 21 ते 27 वर्ष वय असणार आहे. बेसिक स्केल आहे 21,700 ते 69,100. हे लेवल 3चं पद असणार आहे. निवड प्रक्रिया कशी आहे तर रिटन टेस्ट होईल अगोदर, त्यानंतर तुमची फिजिकल टेस्ट होईल, यानंतर तुमचा संबंधित ट्रेड जो कोणता आहे ते ट्रेडची टेस्ट होणार आहे, नंतर मेडिकल व नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व फायनल लिस्ट जारी केली जाईल. आता हा फॉर्म कुठं भरायचा आहे तर यासाठी ऑफिशियल वेबसाईट आहे बघा, rect.crpf.gov.in. ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. rect.crpf.gov.in या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचंय व फॉर्मसाठी अप्लाय करायचंय. आपण डिस्क्रिप्शनमध्ये या फॉर्मची ॲप्लिकेशन लिंक देणार आहोत. आता यामध्ये पदे कोणती कोणती आहेत बघा, तर ड्रायव्हरसाठी आहे आपण पाहिलं 21 ते 27 वर्ष वय. नंतर कुक, बार्बर, कारपेंटर, टेलर, पेंटर, वॉशरमन, पायोनियर म्हणजे त्यामध्ये मेसिन आणि इलेक्ट्रिशियन. हा जर तुमचा या कॅटेगरीमधला जर ITI झालेला असणार आहे तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. फक्त कॉन्स्टेबल ड्रायव्हरला 21 ते 27 वर्ष वय. यामध्ये सुद्धा अजून एज रिलॅक्सेशन आहे SC ST आणि OBC करिता. आणि इतर पदे ड्रायव्हर सोडून तर त्यांसाठी 18 ते 23 वर्ष वय असणार आहे. आता फी पाहू. फॉर्म भरण्यासाठी 100 रुपये फी असणार आहे. जनरल, OBC आणि EWS करिता व SC ST व महिला यांकरिता फी नसणार आहे. त्यामुळे फॉर्म तर सर्वांनीच भरायचा आहे, कारण 100 रुपये ही सुद्धा नॉमिनल फी आहे आणि SC ST व महिलांकरिता फी नाही. त्यामुळे हा फॉर्म आपल्याला चुकवायचा नाही कोणत्याही हालतीमध्ये. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून काही या पदाबद्दल किंवा मग या रिक्रुटमेंट या भरतीबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण संपूर्ण याबद्दल अजून जर काही डिटेल्स पाहिजे असतील तर तेही विचारा. आपण संपूर्ण अजून एखादा व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.